ब्रेकिंग न्यूजनं आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आता फूट पडण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपकडून पवारांच्या आमदार आणि खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कायदेशीर मार्गांची चाचपणी सध्या केली जात असल्याचं समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपमध्ये या आमदारांना प्रवेश दिला जाणार असल्याची देखील माहिती मिळतेय। राजीनामा अस्त्रासह विलीनीकरणाच्या पर्यायाची भाजप सध्या तपासणी करत असल्याची माहिती मिळतेय। अत्यंत महत्त्वाची मोठी राज्यातल्या राजकारणातली ही बातमी आपण सध्या पाहतोत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडणार असल्याची आता सध्या माहिती सूत्रांनी दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातले आमदार आणि खासदार यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं समजतंय। गेले 2 दिवस सातत्यानं भाजपच्या ऑपरेशन लोटसची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। कदाचित याच संदर्भात ही चर्चा सुरू आहे की काय अशी देखील सध्या शक्यता वर्तवली जाते। आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची मोठी घडामोड केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून या संदर्भात कायदेशीर मार्गांची चाचपणी केली जात असल्याचं समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप या 2 पक्षांमध्ये या आमदारांना कदाचित प्रवेश दिला जाऊ शकतो की काय अशी जोरदार चर्चा सुरू आहे। या आमदारांना राजीनामा द्यायला लावून किंवा विलीनीकरणाच्या पर्यायाची भाजप सध्या चाचपणी करत असल्याचं समजतंय। सूत्रांनी ही सगळी माहिती आता दिलेली आहे। हिवाळी अधिवेशन तोंडावर आहे। 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये, मात्र त्याच्या आधीच कदाचित या घडामोडी घडतात की काय अशी देखील सध्या चर्चा आहे। माहिती तशी सूत्रांकडून मिळतेय। त्यातच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झालेला नाही। केवळ मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे। इतर मंत्र्यांचा शपथविधी अजूनही बाकी आहे। या सगळ्या एकीकडे घडामोडी घडत असताना आता ही आणखीन एक महत्त्वाची घडामोड समोर येतेय। ती म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। महेश तपासे आहेत आपल्या सोबत, त्यांच्याकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। महेशजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आपल्या पक्षामध्ये फूट पडणार आहे की काय अशी जोरदार चर्चा आहे, तशी माहिती सूत्रांकडनं मिळतेय। आपली पहिली प्रतिक्रिया। मला तर हसू येतंय, म्हणजे आता फूट पडणार की काय बोलणं पण मला योग्य नाही। कारण ज्यांना पक्ष सोडून जायचं होतं, ज्यांना शरद पवारांना सोडून जायचं होतं, ज्यांना सत्तेमध्ये जायचं होतं, ते पवार साहेबांना सोडून आधीच गेलेले आहेत। त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये अजूनही लोकांचं एवढी कुतूहल आहे, एवढा इंटरेस्ट आहे, एवढा आमच्या पक्षामध्ये काय घडामोडी चालू आहेत। पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक जणांनी वेगवेगळे तर्कवितर्क लावले। हे बघून मला निश्चितच पवार साहेबांच्या बद्दल अजून महाराष्ट्र आणि देश आशावादी आहे। विरोधकांच्या मनामध्ये अजून धाकधुकी बढ़ते। हे ऐकून मला मनापासून आनंद झाला। नाही, पण महेशजी, आपण गेले 2 दिवस सातत्यानं भाजपच्या ऑपरेशन लोटस विषयीच्या देखील बातम्या पाहतो। तुम्ही सुद्धा ही बातमी पाहिलीच असेल, ऐकली असेल। भाजपकडनं जर समजा अशा प्रकारची चाचपणी सुरू असेल तर तुमच्या पक्षातल्या आमदारांना किंवा खासदारांना एकत्रित ठेवण्यासाठी, बांधून ठेवण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले जातील का? म्हणजे हायपोथेटिकली हा प्रश्न आहे, काय नेमकं त्याबद्दल वाटतं? पहिली गोष्ट, तेव्हा पवार साहेबांनी कधीच कुठल्या आमदारांना बांधलं नाही। अजितदादांना जायचं होतं, बाकीच्यांना जायचं होतं, तर पवार साहेबांनी त्यांना थांबवलं देखील नाही। आता प्रत्येक जण राजकारणामध्ये त्याच्या पद्धतीने मोठा असतो, त्याला निर्णय घेण्याचा अधिकार असतो। एखादा राजकीय विचार आपल्याला पटत असेल तर आपण त्या राजकीय विचारासोबत जावं, ही भूमिका पवार साहेबांनी सुरुवातीपासून मांडलेली आहे। त्याच्यामुळे आता आमचा पक्ष फक्त 10 आमदारांपर्यंत उरलेला आहे। अजितदादांकडे 40-41 आमदार आहेत, शिंदे साहेबांकडे 55 का 57 मला वाटतं आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीकडे 132 अधिक 7 म्हणजे 139 आमदार आहे। तरी देखील त्या भारतीय जनता पार्टीला आमचे 10 आमदारांमध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे आमच्या 10 आमदारांची त्यांना एवढी धास्ती, एवढी भीती आहे, हे आता महाराष्ट्र समोर दिसतंय। ठीक आहे महेशजी, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आणखी काही प्रश्न विचारायचे तुम्हाला। आपल्यासोबत सध्या सूरज चव्हाण सुद्धा आहेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रवक्ते। सूरजजी, आपलं देखील स्वागत लोकशाही मराठीमध्ये। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडणारे आमदार आणि खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय।
आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया आणि आपल्याकडे या संदर्भातली काही माहिती आहे का? अनेक आमदार आहेत जे निकालाच्या नंतर अजितदादाला प्रत्यक्ष काही भेटलेले आहेत, काही अप्रत्यक्ष फोनवरती संपर्क साधलेला आहे. त्यांना सुद्धा दादांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा त्यांनी अजितदादाकडे व्यक्त केलेली आहे. बर, भविष्याच्या काळामध्ये हेच आमदार किंवा खासदार असतील विकासासाठी अजितदादाच्या नेतृत्वात आपल्याला सोबत आलेले दिसतील. आता जी काही बातम्या चालू आहेत मला वाटतं त्याच्यामध्ये काय तथ्य आहे ते लवकरच आपल्याला समोर दिसून येईल. नाही पण सूरजजी, जर अशी परिस्थिती उद्भवलीच भविष्यात तर मग आपल्या पक्षाची काय भूमिका राहील? या आमदारांना तुमच्या पक्षात सामावून घेतलं जाईल का? इतर काही पर्याय दिले जातील का? महायुतीतल्या इतर पक्षांमध्ये सहभागी होण्याच्या अनुषंगानं काही वरिष्ठ नेत्यांकडनं चाचपणी झाली आहे का या संदर्भातली? अजितदादांनी जी भूमिका महाराष्ट्राच्या विकासासाठी